डाएट हा हृदयविकारासाठी एक कळीचा मुद्दा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी जर व्हेजिटेरियन असेल आणि मी नॉनव्हेज अजिबातच खात नसेल तर मला हृदयविकार होणारच नाही. तर हे अतिशय चुकीचं आहे की जरी तुम्ही नॉनव्हेज खाणं हे एक रिस्क फॅक्टर होऊ शकते. म्हणजे रेड मीट हे एक रिस्क फॅक्टर आहे. व्हाईट मीट एखाद्या वेळी चालू शकतं, पण रेड मीट हे हृदयविकाराचा रिस्क फॅक्टर आहे. म्हणून व्हेजिटेरियन माणसांना हृदयविकार होत नाही असं होऊ शकत नाही. कारण व्हेजिटेरियन माणसांमध्ये सुद्धा जर जेवणामध्ये आपण जर तेल, तूप, चमकदार जास्त चमक पदार्थ किंवा आपण जे जंक फूड म्हणतो, जंक फूड हे जर आपण जर व्हेजिटेरियन असू आणि तरी आपण जर खाल्लं असेल तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे नक्कीच वाढतं. त्यामुळे फक्त व्हेजिटेरियन असणं म्हणजे हृदयविकार होणार नाही असं नसतं. तर बॅलन्स डाएट, मग तो नॉन व्हेजिटेरियन असला तरी त्यांनी घेतलेलं बॅलन्स डाएट, त्यांनी घेतलेलं प्रोटीनचं प्रमाण, कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण जेवणामध्ये हे जर योग्य प्रकारे असेल तर हृदयविकाराचा परिणाम ह्या दोघांमध्ये सारखाच असू शकतो. त्यामुळं व्हेजिटेरियन असणं म्हणजे हृदयविकार होणार नाही हे नक्कीच नाही.